ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। रचनानुवाद कौमुदी पाठ 14वा आपण पाहत आहे। 14व्या पाठामध्ये षष्ठी विभक्तीचा वापर कुठे कुठे केला जातो त्या संबंधाने चिंतन होणार आहे। षष्ठी विभक्ती आपण आतापर्यंत पाहिलेली नाही आहे। शब्दरूप आपल्याला माहिती आहेत, पण त्याचा वापर कुठे होतो तो आज आपण पाहणार आहोत। आता काय आहे, शब्दांच्या विभक्त्या असतात। शब्द असेल त्यांच्या विभक्त्या असतात। लाईक राम शब्दाची प्रथमा द्वितीया तृतीया विभक्ती असते। त्या विभक्तीला कारक असं म्हटलं जातं। विभक्तीला कारक असं म्हटलं जातं। मग कारक म्हणजे काय? ज्याचा क्रियेशी संबंध असतो, ज्याचा क्रियेशी प्रत्यक्ष संबंध असतो त्याला कारक असं म्हणतात। तसा राम आंबा खातो, राम आंबा खातो। आता खाणे ही क्रिया आहे आणि राम याचा खाणे या क्रियेशी प्रत्यक्ष संबंध आहे। जर राम नसेल तर खाणे या क्रियेला महत्वच नाही। त्याच्यामुळे राम ही प्रथमा विभक्ती आहे, तिला कारक असं म्हणतात। सोपं वाक्य लक्षात घ्या। ज्या शब्दाचा क्रियापदाशी डायरेक्ट संबंध असतो, ज्या पदांचा क्रियापदाशी संबंध असतो त्याला कारक असं म्हणतात। आता राम आंबा खातो, आंबा या शब्दाचा खाणे या धातूशी डायरेक्ट संबंध आहे। त्याच्यामुळे आंबा ही द्वितीय विभक्ती हे देखील कारक झालं। राम हाताने आंबा खातो, हाताने या करणाशी तृतीय विभक्तीशी खाणे याचा डायरेक्ट संबंध असल्यामुळे त्याला आपण कारक म्हणतो। तसं आता षष्ठी विभक्ती ही काय कारक नाहीये। षष्ठी विभक्ती ही काय कारक नाहीये। षष्ठी विभक्ती कारक नाहीये का? तर षष्ठी विभक्तीचा क्रियेशी डायरेक्ट संबंध नाहीये। समजा राम राम रत्नागिरीचा आंबा खातो, रत्नागिरीचा। आता रत्नागिरीचा खाण्याशी काहीही संबंध नाहीये। रामाचा संबंध आहे, आंब्याचा संबंध आहे, पण रत्नागिरीचा खाण्याशी काही संबंध नाहीये। रत्नागिरी जरी नसेल आंबा रत्नागिरीचा, तर दुसरा कुठला आंबा तो खाऊ शकतो। रत्नागिरीचा डायरेक्ट क्रियापदाशी संबंध नाही, म्हणून षष्ठी विभक्ती आपण त्या टेबलमध्ये म्हणतो राम 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 राम, पण षष्ठी विभक्तीला कारक असं म्हटलं जात नाही। ज्या पदाचा विभक्तीचा क्रियापदाशी संबंध असतो त्याला कारक म्हणतात। षष्ठी विभक्तीचा क्रियापदाशी डायरेक्ट संबंध नसल्यामुळे, प्रत्यक्ष संबंध नसल्यामुळे त्याला कारक, षष्ठी विभक्तीला कारक असं म्हणत नाही। हा पहिला पॉइंट या पाठाचा आहे। पुढे आपण आता चलूया। ठीक आहे, तर मागील पाठामध्ये आपण काय पाहिलं, काय रिवाइज करायची गरज नाही। पूर्वरूप संधी पाहिलेली आहे, उत्व संधी म्हणजे काय हे पाहिलेले आहे। अनेकांमध्ये एक श्रेष्ठ दाखवायचा असेल तर कसा दाखवतात हेही आपण पाहिलेलं आहे। आता पुढे आपण जाऊया। काय आहे पुढे? चला, पुढे आहे काही अव्यय आपण पाहूयात। आधी हे आपण पाहिलेले आहेत, आता हे काही अव्यय पाहूयात ज्यांचा षष्ठी विभक्तीशी संबंध आहे। म्हणजे ते अव्यय असतील तर षष्ठी विभक्ती आपल्याला
डोळे झाकून लिहायचे आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे अ पुरह. आता खरं तर वेगवेगळे, चला सुरुवातीपासूनच घेऊया. उत्तरतः. उत्तरतः. उत्तरतः असेल तर आपण षष्ठी विभक्ती करणार आहोत. उत्तरतः म्हणजे उत्तर दिशेला, उत्तर की ओर, किंवा उत्तरेकडे. सोपा आपण घेऊया, उत्तरेकडे. नंतर आहे दक्षिणतः. 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 दक्षिणतः म्हणजे दक्षिणेकडे. मग जेव्हा आपण दक्षिणतः अव्यय वापरणार आहोत त्यावेळी आपण षष्ठी विभक्ती करणार आहोत. ग्रामस्य दक्षिणतः. मंदिरस्य दक्षिणतः म्हणजे मंदिराच्या दक्षिण दिशेकडे, मंदिराच्या दक्षिण दिशेला, अशा प्रकारे अर्थ करणार आहोत. पुरह. पुरह म्हणजे समोर, किंवा पुरतः असा पण शब्द असतो, समोर. पुरतः, पुरह. मंदिरस्य पुरः, मंदिराच्या समोर गृहम अस्ति, असं आपण वाक्य म्हणू शकतो. इथेच पुढे लिहितो. अ पुरह साठी अजून एक शब्द आहे, पर्यायी शब्द, पुरस्तात. हम्म, पुरस्तात कुठेतरी गेलेला आहे शब्द, कुठल्या तरी स्तोत्रामध्ये. पुरस्तात, दक्षिणतः, हा, गणपती अथर्व शीर्षामध्ये गेलेला आहे. पुढे बघा. उपरिष्टात. 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 उपरिष्टात वरच्या बाजूला, ऊपर की ओर. वरतीकडे आपण नाही म्हणत, वरच्या बाजूला असं आपण म्हणूया, उपरिष्टात. पुढे आहे अधस्तात. नम पुरस्तात. अधस्तात. अधस्तात खालच्या बाजूला, खालच्या, खालच्या बाजूस किंवा बाजूला अधस्तात. पुढे बघा, पश्चात. पश्चात म्हणजे पाठीमागे. पाठीमागे. हे सगळे अव्यय वापरताना आपल्याला षष्ठी विभक्ती करायची आहे, ते विसरायचं नाहीये. अग्रे. अग्रे म्हणजे पुढे. अवत्वमाम. अव अव अवदक्षिणातात्. अवपुरस्तात्. अव अवचोर्ध्वातात्. अधस, असं पूर्ण ते गणपती अथर्व शीर्ष छान चालतं. सर्वतो माम पाहि पाहि समंतात. सगळी दिशे, सगळ्या दिशेकडून तू माझं रक्षण कर. सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः. त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः. त्वं साक्षादात्मा द्वितीयोऽसि. खूप छान आहे ते. अग्रे, पुढे. चला आता हे सगळे अव्यय आपण ज्यावेळी वापरणार आहे त्यावेळी पंचमी षष्ठी विभक्ती होणार आहे, माफ करा, षष्ठी विभक्ती होणार आहे. मग आता याची वाक्य पण नंतर पाहूया. उत्तरतः. आता एकच एकच जर आपण घेतलं, गावाच्या. बघा, ग्रामस्य उत्तरतः मंदिरम अस्ति. ग्रामस्य दक्षिणतः नदी अस्ति. ग्रामस्य पुरतः विद्यालयः अस्ति. ग्रामस्य पुरतात् पाठशाला अस्ति. ग्रामस्य उपरिष्टात् आकाशः अस्ति. ग्रामस्य अधस्तात् रत्नानि सन्ति. गावाच्या खालच्या बाजूला रत्न आहेत. ग्रामस्य पश्चात्, पश्चात् शौचालयाः सन्ति. ग्रामस्य अग्रे, गावाच्या पुढे, ग्रामस्य अग्रे ग्रामः अस्ति. गावाच्या पुढे दुसरं गाव आहे. अशा प्रकारे वाक्य आपण बनवू शकतो. उत्तरतः, दक्षिणतः, पुरः, पुरस्तात्, उपरिष्टात्, अधस्तात्, पश्चात, अग्रे. अशा प्रकारे हे याचे वाक्य आपण बनवू शकतो. ह्या सगळ्या विभक्त्या लागत, हे सगळ्या शब्दांचा वापर करत असताना षष्ठी
विभक्ती होते. बघा, आता षष्ठी विभक्तीचा आपण अर्थ समजून घेऊया. काय आहे षष्ठी विभक्ती नक्की? कारण की ही कारक नाही आपण असं म्हटलं. कारक का नाही तर तिचा प्रत्यक्ष संबंध नाही क्रियेशी, क्रियापदाशी, म्हणून आपण त्याला कारक नाही असं म्हटलं. तर षष्ठी विभक्ती म्हणजे काय? तर मग याचा वापर कुठे होतो? तर संबंधे, संबंधे षष्ठी अशा प्रकारचं सूत्र आहे. मला सूत्राची काही जास्त माहिती नाही, पण आपल्याला काम चालू शकतो एवढं ज्ञान थोडं थोडं आहे. षष्ठी, अरे षष्ठी, संबंधी षष्ठी, दोन वस्तू, व्यक्ती, स्थळ यांचा संबंध सांगायचा असेल त्यावेळी आपण षष्ठी वापरतो. समजा पाणी, पाणी आहे, पण त्या पाण्यात, पाणी काय साधं पाणी नाहीये, त्या पाण्याचा आणि गंगेचा संबंध सांगायचा असेल तर मी षष्ठी विभक्ती वापरणार. गंगा षष्ठी काय आहे? रमा रमायाहा, गंगा गंगायाहा, गंगायाहा जलम, जलमचा संबंध. समजा मला रामाचा संबंध सांगायचा असेल तर मी काय बोलणार? दशरथस्य पुत्र. मग काय झालं? आपण दोघांचा संबंध, संबंध याचा अर्थ वडील भाऊ असा नाही, दोघांचं काहीतरी कनेक्शन, संबंध आहे. म्हणजे नुसतं पाणी म्हटल्यानंतर पाणी नसून गंगेशी काहीतरी त्या पाण्याचं घेणं देणं आहे किंवा संबंध आहे. दशरथस्य, दशरथस्य, दशरथस्य रामः, राम नुसतं राम नाही, दशरथाशी त्याचा संबंध आहे. कथा सांगतोय मी समजा, तर ती कथा नुसतं कथा नाहीये, तर रामायणाशी त्याचा संबंध असल्यामुळे रामायणस्य कथा. अशा प्रकारे पैसे, देवदत्तस्य धनम, त्यांनी दिलेले उदाहरण सांगतोय, देवदत्तस्य धनम. तर पैशाचा आणि देवदत्ताचा काहीतरी संबंध आहे, कथेचा आणि रामायणाचा काहीतरी संबंध आहे, रामाचा दशरथाचा काहीतरी संबंध आहे, पाण्याचा आणि गंगेचा काहीतरी संबंध आहे. मग ज्यावेळी संबंध असेल त्यावेळी आपण षष्ठी वापरायची आहे. हा षष्ठीचा खराखुरा अर्थ. आणि वरती जे अव्यय पाहिले ते जरी असतील तर त्यावेळी आपण षष्ठी विभक्ती वापरणार आहोत. पुढे चलूया आता. षष्ठी हेतू प्रयोगे असं एक वाक्य येतं आपल्या सूत्रांमध्ये. षष्ठी हेतू प्रयोगे, हेतू प्रयोगे म्हणजे काय? हेतू म्हणजे कारण. कारण जेवायचं असेल तर कारण काय आहे? भूक, हे कारण आहे. व्यायाम करायचा असेल, कारण काय? फिटनेस, हे कारण आहे. साधना करायची आहे, कारण काय? मोक्ष, म्हणून साधना करायची, किंवा भगवंताचं प्रेम प्राप्त करायसाठी साधना करायची. मग ज्या ज्या वेळेला हेतू, काय रिझन, कारण असेल त्या त्या वेळेला षष्ठी होणार आहे. म्हणजे समजा आता मला तमिळनाडूमध्ये काम करण्याचं काय कारण आहे? तर पैसे हे कारण आहे. मग पैशासाठी या ठिकाणी मी काम करतोय. मग हेतू काय झाला? पैसे हेतू झाला. संस्कृत आपण शिकतोय का? संस्कृत कळावं हा हेतू झाला. मग ज्या ज्या ठिकाणी हेतू, कारण असेल त्या त्या ठिकाणी षष्ठी विभक्ती होणार आहे. आणि चला पहिलं एक उदाहरण बघूया. धनस्य हेतु हो, धनस्य षष्ठी झाली, आणि हेतो हो, हेतू शब्दाची देखील षष्ठी. धनस्य हेतो हो कार्यम करोमी, धनासाठी कार्य करतो, कार्यम करोमी. धनस्य हेतो हो कार्यम करोमी. आता हेतू शब्द आल्यामुळे, कारण शब्द आल्यामुळे षष्ठी विभक्ती झालेली आहे. हेतूची ही षष्ठी विभक्ती. गुरुहु गुरोहो, हेतुहु हेतोहो. अजून एक वाक्य बनवूया, बघूया आपण. ज्ञानस्य हेतोहो,
ज्ञानाच्या हेतूने, ज्ञानस्य हेतोः संस्कृतं पठामि, संस्कृतं पठामि. ज्या ज्या ठिकाणी हेतू असेल, हेतू हा शब्द येत असेल, कारण असेल, त्या त्या ठिकाणी षष्ठी होते. दोन उदाहरणं आपण पाहिले. पुढे चलूया. आता निमित्त अर्थाचे काही शब्द असतात. निमित्त, निमित्त अर्थाचे म्हणजे, निमित्त म्हणजे कारण थोडक्यात. काय निमित्ताने आपण या ठिकाणी आलात? निमित्त म्हणजे काय का काय कारण होतं? निमित्त. मग ज्यावेळी निमित्त, कारण, विचारणा, कारण या अर्थामध्ये शब्द असतील त्यावेळी देखील षष्ठी विभक्ती होणार आहे. पुन्हा एकदा बोलतो, निमित्त. आपण म्हणतो ना, काय निमित्त घेऊन आपण जन्माला आलेलो आहे, किंवा काय निमित्त घेऊन आपण बाजारात जाणार आहे. निमित्त काय कारणामुळे आपण जाणार आहे, काय कारण आहे की आपण जन्माला आलो. पर्पज, पर्पज, निमित्त. ज्या ज्या वेळी निमित्त येणार आहे त्या त्यावेळी खर तर सगळ्या विभक्त्या होतात असं ते म्हणतात. बघा, निमित्त पर्याय प्रयोगे सर्वासाम प्राय दर्शनम, निमित्त अर्थ वाले शब्दों में प्रायः सभी विभक्तियां होती, सगळ्या विभक्त्या होतात जनरली. पण काही स्ट्रिक्ट रूल सुद्धा आहेत, ते आपण आता पाहणार आहोत. पहिला, निमित्त अर्थाचे शब्द काय आहेत आपण पाहूया. निमित्त हा एक शब्द आहे, निमित्त कारण या अर्थामध्ये. दुसरा शब्द आहे कारण, हा सुद्धा निमित्त या अर्थामध्ये आहे. हेतू, आपण हे तिन्ही शब्द वापरत असतो बघा. काय निमित्त घेऊन आपण मार्केटमध्ये गेलो, काय कारणामुळे मार्केटमध्ये आलोय, काय हेतू होता मार्केटमध्ये येण्याचा. एकच अर्थाचे हे निमित्त अर्थ दर्शवणारे शब्द आहेत. पुढे शेवटचा आहे प्रयोजन. काय प्रयोजन आहे, हा थोडा पारिभाषिक शब्द आहे. काय प्रयोजन आहे बाजारात जाण्याचं, असंही पुण्यामध्ये काही लोक बोलतात. काय प्रयोजन आहे. अशा प्रकारे निमित्त अर्थाचे हे शब्द आहेत. निमित्त म्हणजे कारण, रिझन. मग आता पुढे असं म्हटलं याच्यामध्ये की सगळ्या विभक्त्या होतात. आता दोन तीन विभक्त्या आपण पाहूया. ठीक आहे. किम निमित्तम, किम निमित्तम खेलती, कुठल्या कारणाने खेळतोस. सह किम निमित्तम खेलती, तो कुठल्या कारणाने खेळतो. किम निमित्तम खेलती. बघा, किम. पुढे अ सा केन निमित्तेन निमित्तेन गायती, ती कुठल्या कारणामुळे गाते. सा केन निमित्तेन गायती, ती कुठल्या कारणामुळे गाते. केन निमित्तेन म्हणजे निमित्तम शब्दामध्ये द्वितीया पण झाली, किम तृतीया पण झाली. केन. पुढे बघा, चतुर्थी. अ तत् कस्मै निमित्ताय, स कस्मै निमित्ताय युध्यती. म्हणजे माणूस एक मित्र आहे, तो मित्र, किंवा इथं मित्र लिहूया आपण, मित्रम कस्मै निमित्ताय युध्यती, कुठल्या कारणामुळे भांडतोय. सो किम निमित्तम द्वितीया, केन निमित्तेन तृतीया, कस्मै निमित्ताय चतुर्थी. आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की सगळ्याच विभक्त्या होतात. तर आता मग आपण कारण शब्द घेऊया. त्यांनी कारण शब्द दिलाय, कस्मात कारणात. कस्मात कारणात क्रंदती, कुठल्या कारणामुळे रडतोयस. आता या ठिकाणी किम कारणम क्रंदती, काय कारण. सगळ्या विभक्त्या होऊ शकतात. केन कारणेन क्रंदती, पंचमी यांनी दिलेले कस्मात कारणात क्रंदती. केन प्रयोजनेन खेलती, म्हणजे कुठल्या हेतूने खेळतो. प्रयोजनेन खेलती. अशा प्रकारे वाक्य म्हणतात. कस्य कारणात क्रंदती असंही होऊ शकतं.
पण जे आपल्याला जास्त ठिकाणी पाहायला मिळतं बघा, आपलं जनरली केन कारणेनं केन निमित्तेनं पाहायला मिळतं, कस्मात कारणात हे बोलण्यामध्ये जास्त वापरलं जातं. म्हणून ह्या हे जे शब्द आपण आता पाहिलेले आहेत निमित्त अर्थाचे, कुठले कुठले, निमित्त कारण हेतू प्रयोजन, ह्यांच्यासोबत प्रायः जनरली काय होत असतं, सगळ्या विभक्त्या होतात. कस्य हेतो असं पण म्हणू शकतो आपण, कस्य हेतो हो, कस्य हेतो हो हसती, कुठल्या कारणामुळे हसतोयस, हसती. पुढे, तर आता अशा प्रकारे आपण निमित्त अर्थ पाहिलं. षष्टी, षष्ठी म्हणजे काय हे पाहिलं, कारक काय असतं थोडक्यात पाहिलं, आणि संबंध कसा दाखवायचा तेही पाहिलं, हेतू हे पाहिलं, आणि निमित्त अर्थामध्ये प्रायः षष्ठी विभक्ती होत असते असं पाहिलं. आता बघा, आपला मुख्य रूल काय आहे, करता असेल तर आपण काय करतो, प्रथमा विभक्ती करतो. ओके, करता असेल प्रथमा विभक्ती, कर्म असेल आपण द्वितीय विभक्ती करतो. उदाहरणार्थ, रामः आम्रम खादती, राम काय आहे, खाणार आहे, करता आहे, म्हणून प्रथमा केली रामः. आम्रम द्वितीय विभक्ती केली कारण की कर्म आहे. मग नियम असा सांगितलेला आहे पुढे की स्मरण अर्थ की धातु के साथ कर्म में षष्ठी विभक्ती होती. म्हणजे स्मरण अर्थाचा जो धातू आहे, स्मरण अर्थाचा जो धातू आहे त्या धातूमध्ये, स्मरण अर्थाच्या धातूमध्ये लिहितो मी आपल्यासाठी, षष्ठी विभक्ती होते कर्मामध्ये. बघा, कर्म म्हटलं की द्वितीयाच, पण ती जर स्मरण अर्थाच्या धातूमध्ये असेल तर षष्ठी विभक्ती होणार आहे. धातूमध्ये षष्ठी होते, स्मरण अर्थाच्या धातूमध्ये षष्ठी होते. बघा, मातुहू, आता खरं तर रामः मातरम स्मरती व्हायला पाहिजे, कारण की आई ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे. कर्म असेल तर द्वितीय विभक्ती व्हायला पाहिजे, रामः मातरम स्मरती, रामः मातरम स्मरती व्हायला पाहिजे. पण या नियमामुळे, काय नियम आहे, स्मरण अर्थाच्या धातूंमध्ये कर्माची षष्ठी होते, पण कोणाची, कर्माची षष्ठी विभक्ती होते. जसं आता राम आईचं स्मरण करतो, पण स्मरती धातू असल्यामुळे मातरम होण्याऐवजी मातुहू अशा प्रकारचा रूप झालेला आहे. आणि असं म्हटलेलं आहे की जर ते स्मरण, लक्ष द्या, थोडस अजून बारकाव आहे, पण एवढं कळालं तरी भरपूर आहे, ज्या ज्या वेळी स्मरण या अर्थाचे धातू असतील त्यावेळी षष्ठी विभक्तीचा प्रयोग होईल. आता असं म्हटलं की खेदपूर्वक जर स्मरण करत असेल म्हणजे तरी षष्ठी, म्हणजे तर षष्ठी विभक्ती होते. खेदपूर्वक स्मरण जर एखादा दुःखी असेल आणि आईचं स्मरण करत असेल तर षष्ठी विभक्ती होते. अजून एक पॉइंट त्यांनी ऍड केलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. पटापट आपण आता वाक्य पाहणार आहोत. संपून टाकूया वाक्य 15 मिनिटात. चला, पट्टाटा पट्टाटा पटापट. यह यमुना का जल है, यमुना का म्हणजे हे पाणी यमुनाचं आहे. जलम, जलम, जलम हे काय आहे, नपुंसकलिंगी आहे जलम, त्याच्यामुळे एतत आपण वापरणार आहोत. या ठिकाणी इदम म्हटलेलं आहे, आपण इदम वापरूया कारण की सहतवते हे खूप जुनं झालेलं आहे. नवीन आता जे आपण शिकलो त्याचा आपण वापर करूया. अयम इमौ इमे पुल्लिंग, इयम इमे इमा हा स्त्रीलिंग, इदम इमे इमा आणि नपुंसकलिंग. बघा, यह यमुना का जल है, इदम, अरे रे 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 रे, इदम कम ऑन, इदम यमुना, यमुनायाः जलम. बघा, यमुनेचा आणि पाण्याचा
संबंध सांगितला. इदम यमुनाया जलम असते. इस वृक्ष के ये फूल है. इस वृक्ष के जवळचं आहे. जवळचं आहे म्हणजे अस्य, अयम, इमम, अनेन, अस्मै, अस्मात्, अस्य. अस्य वृक्षस्य ये फूल है. इमानी पुष्पाणि. इमानी, अरे काय होतंय, इमानी पुष्पाणि संती. ही फुलं आहेत या झाडाची. अस्य वृक्षस्य इमानी, अयम, इदम, इमे, इमानी. पुष्प नपुंसकलिंग शब्द आहे म्हणून पुष्पाणी होईल त्यावेळी इदम, इमे, इमाणी होणार आहे. जर आपण अदस आणि इदम शब्द नाही वापरला तर आपण सहतवते हे पण वापरू शकतो, पण आपण या ठिकाणी नाही वापरत आहे. पुष्पाणी संती ही फुलं आहेत. पुढे बालक की यह पुस्तक है. बालकस्य इदम नपुंसकलिंग म्हणून पुस्तकम नपुंसकलिंग म्हणून इदम आलेला आहे. इदम पुस्तकम अस्ति. हे पुस्तक बालकाचं आहे. पुढे बघा, यह पुस्तक किसकी है. इदम पुस्तकम. आता संबंध दाखवायचा आहे म्हटल्यानंतर प्रश्न सुद्धा षष्टीमध्ये आला पाहिजे. इदम पुस्तकम कस्य अस्ति. कह, कम, केन, कस्मै, कस्मात, कस्य. कोणाचं आहे अशा प्रकारे. तुम यहाँ पर किस लिए रहते हो. त्वम, तुम. यहाँ पर, अत्र. किस लिए रहते हो, हेतू सांगतात. मग हेतू सांगत असताना षष्ठी विभक्ती. त्वम अत्र कस्य हेतो हो. हेतू शब्द आल्यामुळे षष्ठी. कस्य हेतो हो वसती. सोपं आहे बघा. त्वम, तू. अत्र या ठिकाणी. कस्य हेतो हो, कोणत्या कारणामुळे राहतोयस. मग हेतू शब्द आल्यामुळे षष्ठी विभक्ती झाली म्हणून कस्य झालं. पुढे बघा, राम पिता को स्मरण करताय. राम ह, आता स्मरण करण्यामध्ये षष्ठी होते. राम पितुः स्मरती. आता पितरम यायला पाहिजे, पण स्मरतीचा जो आपण नियम पाहिलेला आहे त्याच्यामुळे षष्ठी येणार. राम पितुः स्मरती. राम वडिलांचं स्मरण करतो. पुढे वाक्य, मैं धन के निमित्त जीता हूं. अहम निमित्तेनं सोबत सगळ्या विभक्ती होतात. अहम धनम निमित्तम म्हणू शकतो, धनेन निमित्तेनं म्हणू शकतो, धनाय निमित्ताय म्हणू शकतो, काही म्हणू शकतो. अहम धनम निमित्तम जीवामी. जीवामी अशा प्रकारे पुढचं वाक्य आपण पाहत आहोत. लस मोठं झालंय काय. पुढचं वाक्य बघा. इस नगर के उत्तर की ओर, दक्षिण की ओर वृक्ष है. दक्षिण उत्तर आलं म्हणून षष्ठी विभक्ती करायची. राम राम राम. अस्य नगरस्य. 10 पर्यंतच वाक्य आपण बघूया, नंतर आपण थांबूया. उरलेले वाक्य पुढच्या पाठामध्ये आपण पाहूया. या इस नगर के उत्तर और दक्षिण की ओर, म्हणजे या नगराच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे काय आहेत. वृक्ष आहेत. उत्तर आणि दक्षिण दोन दिशा असल्यामुळे एक झाड तर नसणार आहे, म्हणून झाडाचे सुद्धा आपल्याला काय करायचंय, बहुवचन करायचंय. बघा, अस्य नगरस्य उत्तरतः, दक्षिणतः, दक्षिणतः च वृक्षाः संती. दक्षिणेकडे उत्तरेकडे वृक्ष आहेत. पुढे बघा, घर के ऊपर नीचे आगे पीछे की ओर आग जल रही है. आता सगळंच यांनी एका ठिकाणी वापरलेलं आहे. गृहस्य सोपं आहे. चला, गृहस्य ऊपर, उपरिष्टात, उपरिष्टात. पुढे काय म्हटलंय, नीचे.
अधस्तात. पुढे काय म्हटलंय? आगे, अग्रे. पुढे काय म्हटलंय? पीछे, पश्चात. पश्चात काय आहे? आग जल रही है, अग्नि ही दहती. अग्नि ही दहती. घराच्या पुढे काय होतंय? आगे, पुढे, मागे, वर, खाली काय आहे? आग आहे. च म्हणजे आणि. च. पुढे पुस्तको में गीता श्रेष्ठ. आता अनेकातून एक सांगायचं असेल तर आपण काय म्हणणार? पुस्तकेषु, पुस्तकेषु, पुस्तकेषु गीता श्रेष्ठतमा. तमा का? कारण की गीता हा शब्द स्त्रीलिंग आहे, म्हणून या ठिकाणी तमा झालेला आहे. पुढे बघा. मूर्ख गुरु की निंदा करता है. आता सोपं सोपं आहे. मूर्ख गुरुम निंदती. निंदती. मूर्ख काय करतो? गुरुची निंदा करतो. राम सज्जन की पूजा करता है. राम निंदती या सगळ्या धातूंमध्ये षष्ठी होते का? नाही, नाही होत. राम सज्जन की पूजा करते. सज्जनम, सज्जनम अर्चती. राम सज्जनाची पूजा करतो. पुढे कृष्ण शोक करता है. कृष्ण चुकीचं वाक्य आहे पण असो, वाक्यच आहे. कृष्ण शोचती, शोक करतो. पुढे सोपं सोपं आहे. यति प्रभु को जपता है. यति ही प्रभुम जपती. हे सगळे क्रियापद आपण पाहिलेले आहेत. यह बालक उस बालिका से बात करता है. यह बालक, अयम बालक, बालक उस बालिका से, असौ, अमौ, अमु, काय होते, काय होते, होते, इफ आय एम नॉट रॉंग, असौ बालक अमूम बालिकाम आलपति, आलपति बोलतो. राम श्याम को बुलाता है. राम श्यामम आव आवयती. पुढे बघा. होऊ शकते आपलं पूर्ण. यह फूल जमुना के जल में तैर रहा. यह फूल, यह फूल. इदम पुष्पम, इदम पुष्पम यमुना, यमुनायाः जले तरती. इदम पुष्पम, हे फूल. यमुनायाः जले, जलाचा आणि यमुनेचा संबंध आहे. यमुनायाः जले तरती. तू ईश्वर का ध्यान करता है. त्वम ईश्वरम ध्यायसी, ईश्वरम ध्यायसी. राम धन को चाहता है. राम धनम अभिलषति. पुढे बघा. हम्म. पुढे 20व वाक्य. मूर्ख धन के निमित्त ही जीते है. बापरे. मूर्ख मूर्ख धनम निमित्तम, सगळ्याच विभक्त्या होतात. द्वितीय करतो. धनम निमित्तम जीवती. मूर्ख काय करतात? धनाच्या निमित्तानेच जगतात. आता संधी, पटापट संधी. संधी एवढी सोपी या ठिकाणी काय नाही, फक्त याच ते द्विखंड टाकायचा आहे आणि धुना. काय संधी आहे? एच्या पुढे जर आला असेल तर अ चा द्विखंड होऊन जातो. हरे, हरे प्लस व, हरे व. उत्तर लिहितोय पटापट. विष्णू, विष्णू प्लस व, अव. अधीते प्लस अधुना, अधीते धुना, अ पूर्वरूप होऊन जाणार आहे. पूर्वरूप काय आहे सांगितलेलं आहे. रोचते प्लस ग्निही, रोचते अग्निही. पुढे पुस्तकेस्मिन,
पुस्तके स्मिन. एच्या पुढे अ आल्यानंतर द्विखंड होतो. पुस्तकेस्मिन. पुढे विद्यालयेस्मिन. विद्यालये स्मिन. स्मिन. पुढे याचते अमुम. याचते मुम. आता संधी विच्छेद करायचा. आता काय, आधी ते आणि द्विखंड आहे, मग काय लिहिणार आपण, आधी ते अत्र. त्रायते. किती सोपे. त्रायते अधुना. आता असं त्यांनी दिलेलं आहे, फक्त द्विखंड काढायचा आहे आणि अ लिहायचा आहे. काय त्याच्यामध्ये, संपला पाठ. लोके प्लस अस्मिन. लोके प्लस अस्मिन. तिसऱ्या अध्यायामध्ये श्लोक आहे, लोकेस्मिन द्विविधा. तिथं या संध्या आहेत. के प्लस अत्र, केत्र. ते प्लस अस्मिन, तस्मिन. आणि काही वाक्य बनवायचे आहेत, ते वाक्य आपण बनवू शकतो. हेतू शब्दाचे निमित्तेन स्मरती वगैरे. आपण जे या पाठामध्ये मुख्य शब्द पाहिलेले आहेत, त्यांचे काही वाक्य बनवायचे आहेत. वाक्य बनावं राहिलेले आहेत, ते मी वरती जेव्हा शिकवलं त्यावेळी वाक्य बनवलेले आहेत. अशा प्रकारे हा 14वा पाठ उदाहरणांसहित वाक्य आपण सोडवलेले आहेत, संधी आपण सोडवलेली आहे. या ठिकाणी आपण थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.